आता आणखी एक धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल जत्रेकरी. काय हो काय करून ठेवले येऊ दे वर येऊ दे. बॉडी हाबकली जणू. हा जरा काळजी घ्यावी की नाही माणसानं. जेवण वाढू का? भाकर आणि कालवण केलंय वांग्याचं. हा ना धुमशान लगा. हा ना धुमशान लगा. आज आमच्या भाषेच्या नरड्यावर पाय द्यायचं ठरवलंय काय? आता देशी हटण्याशी बायको साकारायची म्हणजे तेवढं सगळं जमायला पाहिजे का नाही? संध्याकाळी जमाव तू सगळं बरोबर. हा? वाण बंद करून पाय. तुम्हाला माझं कौतिकच नाही. ऐका बरं ऐका आता चाफ्याचं झाड बघ बया. आई तेव्हा मामाजीच तुमच्या घर बघा गुलाबी रागाच. आई बया आई काय झालंय तुम्हाला? काय नाही बया तापा फुललाय जणू. लई वर्षाने आले ना तर ये बघ चाफा बघ कसा टरारून आलाय बघ कसा. बया बघ तिकडे चल. हा मी आलो वाटते. या चल तू. नाही नाही काय आई घराला टाळे. टाळ? हा टाळ कसं? टाळ कसं काय घराला? अगं त्यानं फोन करून सांगितलं ना आपण येतो म्हणून. झालं का आई? आपण येतो म्हणून सांगितलं? आई फक्त आम्ही दोघी येतोय असं सांगायला हवं होतं का? तुम्ही येताय कळलं ना म्हणून मामांची टाळ लावून निघून गेली. गप्ती का कावळे? कावळे म्हणाल्या मी काय अशी कुणी बघितलं तर काय म्हणते? मोडून टाकीन मान कावळ्याची. आई कुठं आलोय? काय दिवस आहे हा? मी एक पटकन ऐका मी कोणाला तरी विचारते. मी इथं जोर लागू दे की व्हायच. भाऊ भाऊ येऊ का जरा घर? या की या. काय कोणाचं नाही ना काय असं? नाही नाही म्हणजे ओळखलं नाही मी. थांबा बसा खुर्ची देते बस. ते बसाय पाणी बिनी देतेस नाही म्हातारे बाहेर. ते का बसू का? मला खुर्चीवर नाही. या बसा की. बापाची नाही ना खुर्ची. नाही हरकत नाही बसा बसा. आई फक्त जरा निवांत बसा. घरचा सोपा नाही. पाणी दे पाणी देते. लागलं घ्या भाऊ. ते मी काय म्हणते मामांजी कुठे गेले आमचे? कोण मामांजी? मामांजी त्यांना काय कळणार आहे? चार चौकात मामांजी म्हणजे ते नरड्यातून शब्द येऊ दे भाये. चार चौघात तमाशा करू. घर आहे का आपलं? गप जरा. मामांजी म्हणजे काय तर कस बस आई बस. असं असं करून चालतंय हे तर नाही का पार चांदी झाली आहे ती. ती पांढरे केसाचं म्हातारा मामांजी फोनवर असते जर कधी. मामांजी अहो ती गेलं पळून. पळून गे गावाच गेलं गाव सोडून. ती पळून गेले म्हणजे? काल बोललं ना आम्ही घरी घरी आहे म्हणून. आमचं फोनवर बोलणं झालं मामांजीशी. त्यांना म्हणलं का बा आम्ही येतोय म्हणून. त्यांना माहिती आम्ही येणार आहे ते. असे पळून कसे जातील? हाय का आता आता काय फोनवर काय सगळे खरं बोलतात होय माणसं. म्हणजे ते म्हातारो इकडं त्यांच्या दारात बसून बाईला फोनवर सांगायचं काय की मी उसाच्या शेतात आहे म्हणून नंतर बोलू फोनवर. ठेवू फोन दारात बसून सांगायचे. ठेवू फोन म्हणजे हो ठेवू फोन. ठेवू फोन म्हणजे ते मला खोटं म्हणायचं मी शेतात आहे म्हणून. कसलं बोंबलाचं शेत उडावलं. इकलं सगळं इकलं म्हाताऱ्यानं. सगळं घालवलंय. कधी इकलं कसं? आता डोक्यावर एवढी उदारी झाल्यावर म्हातारे ऐकणार नाही तर काय करणार सांगा? तुम्हाला सांगते इथं दाराच्या बाहेर उदारी गोळा करायला रोज माणसांची ही गर्दी. मग फुकलं शेत
तुमची किती उदारी बाकी आहे काय पण काय विचारता तुम्ही बायको आहे त्यांची हा? मग हे कितवी कितवी म्हणजे काय जिभेला काय हाड आहे का तुमच्या कितवी म्हणजे पहिली आणि शेवटची मीच आहे एकटीच आहे बया दाताड कायला गाडी ती नाही त्यांच्या दारात येणारी प्रत्येक बाई तसंच सांगते काय आई आई रडू नका, वाईट वाटून घेऊ नका तुम्ही कुठं असता सोफ्यावर नाही मुंबईत असतो आम्ही शिवडीला राहतो तिघी म्हणजे ही मुंबईवाली बायको आहे होय? म्हणजे तरी म्हातारं म्हणायचं जाऊ एक मंडळी असते आमची मुंबईला म्हणून एक मंडळी ती मीच आहे एकटीच आहे एकरी आखरी मीच आहे ती आम्हाला काय कळत नाही तुम्ही काय सांगता काय टोटल नाही लागत कळत नाही म्हणजे विषयी म्हणजे कसं आहे तुमचं घरगुती आहे आम्हाला काय बाबा तसं चुगल्या करायची सवय नाही तसली अजिबात नाही आम्ही कधी कुणाकडे कधी कसली चुगली केलेली नाही आपण आता तू विचारताय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर वाटतंय वाईज फसल्यागत म्हणून सांगतो असं नका बोलू एक नंबरचं लफडेबाज म्हातार बाद एकदम दादा जरा विस्कटून सांगा ना गोष्ट सांगाय बसल्यात ते विस्कटून सांगाय तुम्ही नका ते काय म्हणतील ती माणसं आवाज नका वागवा तुला पण अक्कल नाही कशाला बोलतीस दोन काय झालं तुम्ही सांगा ना काय झालं काय झालं एक दिवस ऐकणार रातचा असंच आम्ही दोघं झोपलो होतो बस ते कुठं सांगताय ते कसं सांगेन त्याच्या पुढचं सांगतोय काय झालं एक दिवस रातचं दोघं आम्ही असं झोपलो होतो काहीतरी खडबड खडबड आवाज आला म्हणून खिडकीच्या फटीतनं बाहेर बघितलं तर म्हातार काय ह्यांचा नवरा एका बाईला घेऊन लपत छपत घरात घुसत होता आई जरा मी काय म्हणते काय म्हणता लपून छपून म्हणजे माझं बी तोंड असं झालं होतं मामा दोघांनी कळलं काय चाललंय म्हणलं मुंबईची बायको आली असेल आता एवढ्या वर्षानं आली म्हणून म्हातारा रंगात आलंय उड्या हानीत चाललंय तुम्ही नका सारखं मुंबईची बायको मी नव्हती ती आई नव्हत्या त्या आई थांबा ना पुढे सांगा ते झालं मला वाटलं ती जाऊ द्या पुन्हा काय झालं पुन्हा एक दिवस आम्ही असंच दोघं रातचं झोपलो होतो पुन्हा काय ते खाडबोड खाडबोड आवाज आला म्हणून खिडकीच्या फटीतनं वाकून बघितलं काय लगा ती बाय दुसरी होती ऐकून घ्या पुढं पुढं बाई सांगतो दिसाय सुंदर तुझ्या आईला म्हातारा देवानंद सारखं पडतंय तिच्या माग ती बी तिच्या आईला झाडा झोडपात नाही तिच्या आईला गोल गिरक्या घालीत घालीत फिरतीया म्हाताऱ्याचं गुडघं गेले ती पाक तरी उचलून येते तिच्या आईला उचलून उड्या हानीत हानीत चाललंय तुम्हाला सांगतो दोघांचा काय रोमॅन्स चालला होता गेली का दोघं गंजीच्या माग हे त्याच्या आईला हसते ती काय खेदळते ती काय दोघ जणी गंजी उड्या काय हाणते ती मलाच लाजल्यागत झालं हो तुम्हाला सांगते तसला रोमॅन्स आम्ही दोघांनी पण कधी केलं नाही असलं म्हातारा माणूस गंजी उड्या हाणते ती तो ही त्याच्या आईला मला बघावलंच नाही मी दारच बंद करून टाकलं लगेच बंदच केलं मग काय झालं काय नाही आम्ही दार बंद केलं झोपून गेलो घरात असं झोपलो होतो पुन्हा परत काहीतरी खाडबड खाडबड वाजलं म्हणून खिडकीच्या फटीतनं मी बघितलं त्याच्या आईला तिसरीच बाय आणि ही तिच्या आईला रॅपच्या रॅप ह्यांचा डबल डॅब तुम्हाला सांगतो तिनं बघितलं ह्यासनी गंजी दोघ जण उड्या हाणते ती दिली गंज पिटवून ह्याच्या आईला भडका उडाला होता आम्हाला कळून आला का पळापळ काय करायचं आम्ही दोघांनी कापड चोपड घातली गेलो लगेच तिकडं आमची गंज बाजूला केली त्यांची गंज बाजूला केली ह्या तिघे ऐकते ते वय निभार तुडावला म्हाताऱ्याला एक धोतारच वडती एक थोबाडती काय ऐकते ते वय बाया तुम्हाला सांगतो म्हातार चटरी पटरी चड्डी पळत पळत जात होतं पुढं ह्या मागणं पळते त्या तिघी तरी म्हाताऱ्याच्या अंगात मस्ती त्यासनी म्हणतोय आग नका ही तर तमाशा करू तिघी जणी आज चला तिघींचा राग शांत करतो लाज आहे का सांगा बरं म्हाताऱ्याला माझा राग कधी शांत नाही केला
पुढं पुढं काय झालं त्या दिवशी असंच परत झोपलो होतो आम्ही. परत काहीतरी खाडबोड खाडबोड आवाज म्हणून खिडकीच्या फटीतनं बघितलं चौथी बाय. म्हणलं काय माणूस आहे का काय लागा बाय म्हणजे उसाचं दांडकच घेऊन आली होती. ही म्हाताऱ्याच्या मागणं पळती त्या तिघी मागणं पळती त्या चौघीच्या चौघी. म्हातारं परत लागा चटरी पटरी चड्डीऊ तरी लाज नाही त्याला. चौघीसनी म्हणतं हित्त तमाशा नका करू चौघीच्या चौघी आज चला चौघींचा राग शांत करू. लाज आहे का सांगा बरं म्हाताऱ्या. अशा म्हाताऱ्याला ना चांगला हाणलाच पाहिजे. मामांजींबद्दल असं कधी वाटलं नव्हतं. मामांजी एवढी सोन्यासारखी बायको टाकल्या किरण काय करायचं सांगा. बोलूस त्यांच्याबद्दल. म्हणजे आईंना धरून 5-5 बायका झाल्या. गप्पीस का मी कुठे मामांजी वाढवताय. आई तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशन मध्ये गेलो तू पोलीस स्टेशन तिथं कळलं मला काय गोव्यात अजून एक बायको केली आहे. गोव्यात अजून एक बायको ठेवलेली आहे. मला वाटलं ऐकायला आलं नसेल. मला ऐकू येते सगळं. म्हातारा लय रंगीला हो. मला वाटतंय प्रत्येक जिल्ह्यात एक बाई ठेवून दिली काय. काय महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत. 36 म्हणजे 36 बायका. नका हो म्हातारा म्हणजे काय तुम्हाला सांग म्हाताऱ्याचा कॅस का उगाच पिकल्या देवे. मला तर बिलकुल आदर नाही राहिला मामांजींबद्दल. मी आता पार वडिलांसारखं मानलो होतो त्यांना. नाही तर काय असे निघतील असं वाटलं नव्हतं. एकावर 2ची स्कीम माहितीये. मामांजींनी तर एकावर 6ची स्कीम काढली. गप्ती का ग काय खावळी मांजर. काही मला खावल्या मांजर म्हणाल्या. मी काय असे मी काय असं खोदत खोदत खाली 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 खावल्या मांजर असं असतोय. खावल्या मांजर म्हणजे हे असं लांब हे इकडनं शेजारी. तुला काय लाज आहे का ग बियनी. आता संपता संपता तुला सगळं सुचायला लागलंय वय. लय होत आलाय तुला. आणि करून घे सगळे प्राणी. 2 महिने तुझे प्राणी सगळे संग्रहालयात बंदच असणार आहेत. हा करणारच आहे. मला हवं ते करणार आहे आई. आता तुम्ही आम्हाला ओरडू शकत नाही. मामांजींना सांभाळलं असत ना ही वेळ आलीच नसती आई. मी काय केलं तुझ्या मामांजींना. तुमच्यावरचा राग म्हणून मामांजी असं बायकाचं सूड घेतात माहितीये. मी नाही ग काय केलं. फार 2 पोरं इथं मुंबईत जन्माला घातले आणि ते गेले तर परत कधी आले. तुम्ही पण जायचं ना मामांजीच्या माग माग. आमच्यावर राखण ठेवायला थांबल्या मुंबईला. बघितलं कसं बोलत. कोण बोलताय. हॅलो हा कोण आहे. हॅलो अरे कुठं उलटल्या तुम्ही कवा धरणं वाढत बघा तुम्ही इथं. हॅलो हा बोला. अरे अंडा खरंच बोलितो नमा. अच्छा तुमचा नंबर आहे का हा. नंबर पण बदलला का तुम्ही. अगं बावळट पोरी काय झालं माझा सकाळी मी उसात गेलो पाणी टाका माझा पाय घसरला फोन पडेल तर माझा. नाही तुमचा पाय कुठं कुठं घसरतोय ना ते चांगलंच कळलंय आम्हाला. अगं बावळट माझा डिस्प्लेस तुटलाय तिथं. मला फोन कोणाला करायचं कळना. इथं आमचं नशीब फुटलो. मामांजी मला मामांजी बोलायला लाज वाटते आता. आता कुठल्या बायको सोबत आहे तुम्ही. 5व्या का 6व्या बायको सोबत का त्या गोव्यावाली सोबत आहे. बेडके का तू गांजा मारून आली का ग. नाही तुम्हीच मारला गांजा. कसं बोलत ती त्यांना सगळं माहितीये. गंजीवर खेळता काय देवानंद काय होता बाया केस पिकलेत म्हाताऱ्याला देवानंद. कसं बोलतीस तू. कोण मी लफडी करीतो. तू लपडी आम्हाला सगळं कळलंय तुमच्याबद्दल. अरे का डोका कोण बोलला तुला. कोण बोललं इथं आलो घराला टाळे. सांगा ना कुठं गेले आता तुम्ही? आपल्या घराला टाळा आहे. मग अरे मी दारात उभा इथं हा? दारामध्ये तुला कोण बोललो माझ्याविषयी लपडी करत म्हणून. हा इथं त्याच्या आला एका बाईकडे मी वर डोळ्याकडून बघत नाही. हा उसाला पाणी द्यायला एवढ्या बाया येतात. सगळ्यांना बहिणी मानलंय मी. इथं मी भाऊबीजेला माझ्या पायाला गोळ्या येतात एवढ्या बायांच्या घरी जातो. माझ्यावर संशय घेते तू. कोण बोललं तुला. आम्ही ते इथं घराजवळ आलतो. ते एक भाऊ आहेत ते बोलले तुमच्याबद्दल सांगत होते. झोलर आहे माणूस.
कोणाचा जीव वाराला दे बर त्याला दे त्याला फोन. राहू दे. हॅलो हॅलो हा हे कोण बोलतोय रे तू माई लपडी सांगू राहिला बाय सुनांना बायकुला. अहो मी सावत्या बोलतोय. सावत्या अरे अण्णा खरंच बोलतो. सावत्या काही रात्रीची देशी उतरली नाही का तुझी? अण्णा माफ करा. नमस्कार अण्णा. नमस्कार. अरे काय ना तू काय बोलला पहिले सांग माझ्या बायकुला. अहो नाही ती चुकून बोललो मी. मला माहितीच नाही तुमची पाहुणी आहे ती म्हणून. अरे बाबा तू येणारे बा झाला काही वाटल ते सांगत होतो. मी कुठं लपडी केली रे? अहो अण्णा मी त्या ज्वेलर कदम बद्दल सांगत होतो. ज्वेलर कदम? अरे पण हे तर संबंध काय आहे त्याचा? अहो पण ह्या हिथं आले तेच हिथं राहतंय ना, मग त्याच्याबद्दल सांगत बसलो यासनी. मला काय माहिती तुमची पाहुणी आहे ती म्हणून. मला कळत नाही. हे तिथं देवार तिला फोन. अरे तुम्ही तिथं हाय नामा मामाजी अरे तिथं काय झालं कडमड? तुम्हाला काय सांगितलं होतं मी? तुम्ही बोलले तू करमवाडीत या. मग आम्ही तू करमवाडीत आलो ना. अरे का कानामध्ये काय तुम्ही पार बोळ घालून फिरिता का ग? काय झालं? सखारामवाडी बोललो मी. आणि ते गठुडे हे म्हैसची तिला पत्ता माहिती नाही का गावचा? तेव्हा फोन तिला. ऐका मामाजी पहिलं माझं ऐका. मी इथनं माफी मागते तुमची. त्या म्हशीला दे. देते मामाजी. सॉरी मामाजी. हॅलो हॅलो. अरे का तुझ्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कणिक मळून ठेवली आहे मला सांग. लग्नानंतर तुला मी गावात नेलं दर्शनाला देवीच्या. तवा घर फिरली ती भिंगरीवाणी. तू दारातल्या चाफाला लोंबकळून 2 झाडं तोडली आणि तुला घराचा पत्ता कळत नाही. तेव्हा एकदाच आले होते मी गावाला. त्याच्यानंतर मुंबईला आणून सोडलं. तर परत कधी नेलं का तुम्ही तिकडं? मला कसं लक्षात राहणार आहे? तुझं डोकं बंजाळेल आहे. तुला पहिलेच सांगितलं. तू आली कशाला इथं? आली कशाला म्हणजे? तुम्ही नाही येत. मला नको का यायला भेटायला? तुम्हाला इतकी वर्ष झाले आलात का कधी मला भेटायला? फक्त वरडायचं आणि 2 शब्द बोलायचे तेवढंच माहिती तुम्हाला. ठेव फोन. चुकलं माझं. आता याच्या पुढं मी तुला ठेव फोन बोलणारच नाही. फोन ठेवू मी बोलणारच नाही तुला. मग तुला आता ह्याच्या पुढं मी सरळ म्हणणार आहे घरी ये जा.